खजिना गायब झाला आहे. राजवाड्यात ही बातमी पसरताच सगळीकडे गोंधळ उडाला. राजाचा मौल्यवान निळा मुकुट आणि सोन्याच्या रत्नांनी भरलेली पेटी रातोरात गायब झाली होती. राजानं सैनिकांना आदेश दिला. दरवाजा बंद होता, खिडक्यांवर पहारा होता. मग खजिना गेला कुठे? सैनिकांनी राजवाड्याचा कोपरा शोधला, पण खजिन्याचा काहीच पत्ता लागला नाही. तेवढ्यात खिडकीवर बसलेली एक छोटी चिमणी हे सगळं पाहत होती. तिचं नाव होतं चिऊ. चिऊनं खिडकीतून आत डोकावलं. जमिनीवर तिला काहीतरी चमकताना दिसलं. ती खाली उडाली. तिथे एक छोटासा निळा धागा पडला होता. चिऊनं तो चोचीत उचलला. हा धागा इथे कसा आला? तिनं खजिन्याची पेटी जिथे ठेवली होती तिथे पाहिलं. धुळीत एक विचित्र गोल निशाण दिसत होतं. चिऊनं विचार केला, कदाचित खजिना इथून ओढला गेला असावा. ती लगेच खिडकी बाहेर उडाली. बागेत तिला पुन्हा निळ्या धाग्याचा एक तुकडा दिसला. मग आणखीन एक आणि आणखीन एक. चिऊ त्या धाग्यांचा मागोवा घेत राजवाड्याच्या मागच्या बाजूला पोहोचली. तिथे एका जुन्या झाडावर निळी पतंग अडकलेली होती. चिऊ जवळ गेली आणि आश्चर्यानं म्हणाली, अरे, या पतंगाच्या शेपटीला तर सोन्याची रत्नं अडकली आहेत. चिऊनं पतंगाचा मागोवा घेतला. धागा पुढे एका छोट्या टेकडीपर्यंत गेला होता. टेकडीच्या बाजूला एक दगडी कप्पा होता. चिऊनं आत डोकावलं आणि तिचे डोळे मोठे झाले. तिथे राजाची सोन्याची पेटी होती. सगळी रत्न सुरक्षित होती, पण निळा मुकुट मात्र गायब होता. तेवढ्यात वरून खणखण आवाज आला. चिऊनं वर पाहिलं. झाडाच्या अगदी उंच फांदीवर राजाचा निळा मुकुट अडकला होता. चिऊ लगेच राजवाड्यात परतली आणि सैनिकांना सगळं सांगितलं. सैनिकांनी टेकडीवर जाऊन सोन्याची पेटी आणली आणि झाडावरून मुकुटही खाली उतरवला. राजा आनंदानं म्हणाला, पण हा खजिना राजवाड्यातून बाहेर गेला तरी कसा? चिऊनं खिडकीकडे पाहिलं आणि तिला अचानक सगळं समजलं. मागच्या रात्री राजवाड्यात जोरदार वारा सुटला होता. खिडकीजवळ निळी पतंग ठेवली होती. वाऱ्यानं पतंग उडाली आणि तिच्या दोरीला मुकुटाचा निळा रिबीन अडकला. पतंग बाहेर उडाली. रिबीन खेचला गेला आणि त्याच ओढीनं खजिन्याची पेटीही खिडकी बाहेर घसरली. पेटी उतारावरून खाली गेली आणि शेवटी त्या दगडी कप्प्यात जाऊन थांबली. म्हणजे खजिना कुणीही चोरला नव्हता. राजा चिऊकडे पाहून हसला. मोठमोठे सैनिक ज्याला शोधू शकले नाहीत ते तुझ्या छोट्याशा नजरेनं शोधून काढलं. राजानं चिऊला सोन्याचा खजिना नाही तर एक चमचमणारं चांदीचं पदक दिलं. चिऊ आनंदानं आकाशात उडू लागली. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? समस्या कितीही मोठी असली तरी बारकाईनं पाहिलं तर छोटासा संकेतही मोठं रहस्य सोडू शकतो. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टीसोबत. बाय बाय.